वन्यजीव संघर्षात अनेकदा वनरक्षकांना वन्य प्राण्यांसोबत संघर्षाचा सामना करण्यात करावा लागतो. अशाच एक अस्वलाच्या संघर्षात वनरक्षक तसेच माजी सैनिक शामू शरणागत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या क्षणी त्यांच्याकडे पर्याप्त सुरक्षा उपाय तसेच वनमजूर सोबत असते तर त्यांचा जीव वाचवला असता, असा खंत वनरक्षक वनपाल संघटनेकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच मागील 4 महिन्यापासून वनरक्षकांना पगार न मिळाल्याने वनरक्षकांना हा कठीणाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच सुरक्षा उपाय म्हणून मिळणाऱ्या सुविधासुद्धा अपुऱ्या असल्याचे खंतसुद्धा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याच्या निषेध म्हणूनच वनरक्षक वनपाल संघटनेकडून एकदिवसीय धरणे आंदोलन गोंदिया येथील वनविभागासमोर करण्यात आले असून या आंदोलन दरम्यान मोठ्या संख्येत वनकर्मचारी, वनपाल तसेच वनरक्षकांनी आपली उपस्थिती नोंदवली. या दरम्यान खोट्या आश्वासनाची राजवट बंद करा, अन्यायाच्या धिक्कार असो, शहीद वनपाल अमर रहे असे सुद्धा फलक याक्षणी बघायला मिळाले. मी अजय पाटील, मी महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना, वनमजूर, वनकर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे. आज जे आम्ही इथे धरणं आंदोलन देत आहे, नुकतंच एक आमचे सहकारी वनरक्षक कर्णावतजी हे शहीद झाले. अस्वलाच्या हल्ल्यामध्ये अटॅक होऊन मृत्युमुखी पडले. ते मृत्युमुखी पडू म्हणजे ते अवॉइड करू शकले असतो आम्ही जर त्यांच्याबरोबर वनमजूर सोबतीला गस्तीला राहिले असते. आणि ते नसल्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे, त्यांची मृत्यू झालेली आहे आणि त्यासाठी हे प्रशासन पूर्ण जबाबदार आहे. प्रशासनाकडे ग्रँट नाही. यांच्या बंगल्यावर, यांच्या गाड्यांवर, यांच्या ऑफिसमध्ये भरपूर वनमजूर आहेत, पण जंगलात जेव्हा गस्तीसाठी वनरक्षक मागतात तेव्हा वनमजूर नाही आहे. त्याच्याचबरोबर या दिवंगत कर्णावतजी यांच्या परिवाराला 1 कोटी कॉम्पेन्सेशन मिळायला पाहिजे आणि त्यांच्या मुलाला किंवा मिसेसला परमनंट नोकरी मिळायला पाहिजे. तसेच इथले जे आमचे अधिकारी आहेत ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आमच्या वनरक्षकांना मागच्या 2 वर्षापासून एक साधी प्रोटेक्शनसाठी गाडी किंवा इलेक्ट्रिक गाडी जी देतात ती सुद्धा देण्यात आली नाही. हे सोडा, वनरक्षकांच्या 4 महिन्यापासून NNTR नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व इथे पगार झाले नाही आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि जर तुम्ही सुविधा देणार नाही, पगार देणार नाही, लाचार या लोकांना कराल आणि पुन्हा धमकी द्याल की तुम्ही जर गस्ती केली नाही तर तुमचा पगार तुम्हाला मिळणार नाही, तुमची सुट्टी लावण्यात येईल, त्या लाचारीत वनरक्षक हे लोक बिना वनमजुराचे किंवा एखादा वनमजूर घेऊन जंगलामध्ये गस्तीसाठी जातात आणि त्यावेळेस असे वन्य प्राण्याकडून हल्ले होऊन मृत्युमुखी पडतात.